नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात। नवनवीन रहस्यमय भयकथा ऐकण्यासाठी भूतांच्या जगात या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली आजची कथा आहे कथा नीळावंतीची भाग 2। भारतातील गूढ व कुप्रसिद्ध अशा ग्रंथाविषयी आपण आपल्या कथा नीळावंती भाग 1 यामध्ये बरीचशी माहिती जाणून घेतली। या ग्रंथात नेमकं आहे काय? नीळावंती कोण होती? भारतात या ग्रंथावर बंदी का आली? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, ती ओपन करून पाहू शकता। मित्रांनो, नीळावंती या ग्रंथाचा वारसा आपल्यापर्यंत पिढ्यानपिढ्या मौखिक स्वरूपात चालत आला। आजकाल ऑनलाईन स्वरूपात नीळावंती ग्रंथाची विक्री दिसून येते, पण आपल्याला अपेक्षित असलेला ग्रंथ हा काळाच्या ओघात अज्ञातवासात आहे। तेव्हा प्रत्यक्षात हा ग्रंथ उपलब्ध होणे दुर्मिळच। पिढ्यानपिढ्या मौखिक स्वरूपात प्रवाहित झालेली नीळावंती अधिकच रहस्यमय बनू लागली आहे। कारण कुठे ती खुलवून सांगितली जाते तर कुठे अधिकच रहस्यमय करून। तिला काळी जादू, अघोरी साधना यांची झालर लावली गेली। जितक्या व्यक्ती तितक्या कथा, याप्रमाणे नीळावंतीचंही असंच झालंय। वर्षानुवर्ष नीळावंती, तिचा नवरा आणि ते वाहत आलेलं प्रेत ही कथा ऐकिवात आली। पण त्याचबरोबर नीळावंतीला यक्षिणी म्हणून सादर करणारी एक कथा अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत। या भागात आपण पाहूया नीळावंतीची ही कथा। पूर्वीच्या काळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडीशिवाय दुसरं साधन नसायचं। त्यामुळे बरेचसे व्यापारी बैलगाडीनेच प्रवास करायचे। एके रात्री एक धनवान तरुण असाच प्रवास करत घरी निघाला। नेमकी त्याची बैलगाडी मोडली। रात्रीचा अंधार आणि त्यात बैलगाडीने दिलेला दगा, अशा वातावरणातच त्याच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला। दरोडेखोरांपासून जीव वाचवण्यासाठी तो तरुण जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागला आणि अखेरीस बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या कोवळ्या प्रकाशाने जेव्हा त्याला जाग येते तेव्हा एक सुंदर दिसणारी तरुणी त्याची सेवा करत आहे हे त्याच्या लक्षात येते। त्या तरुणीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावरती मोहित होतो आणि तिला तुझं नाव काय असं विचारतो। त्यावेळी ती तरुणी त्याला स्वतःचं नाव नीळावंती असं सांगते। कालांतराने हा तरुण ठणठणीत बरा होतो, परंतु दरम्यान तो नीळावंतीच्या प्रेमात पडतो आणि अशातच तो नीळावंतीला लग्नाची मागणी घालतो। नीळावंती लग्नाला तयार होते, परंतु त्याला काही अटी घालते। ती अट म्हणजे रात्रीची मी कुठेही जाईन, माझा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा नाही। तो तरुण या अटी मान्य करतो। दोघेही लग्न करून तरुणाच्या गावात परत येतात। नीळावंतीचे सौंदर्य पाहून गावातील सगळ्यांनाच तिच्या सौंदर्याची भुरळ पडते। लग्नाच्या पहिल्या रात्री अटीप्रमाणे नीळावंती रात्री बाहेर पडते। खरं तर ही नीळावंती दुसरी तिसरी कोणी नाही, एक यक्षिणी असते। अशी यक्षिणी जी पृथ्वीवर मनुष्यरूपात अडकली होती। कदाचित शाप असेल किंवा अन्य काही कारण, परंतु ती या पृथ्वीवरून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती। तिला तिच्या लोकांमध्ये परत जायचं होतं आणि त्यासाठी तिला गूढ ज्ञान आत्मसात करायचं होतं। हेच तिचं अंतिम ध्येय होतं, जे गाठण्यासाठी ती रात्रभर भटकायची। पशु पक्षी अतृप्त आत्मे यांच्याशी संवाद साधायची। ते जे काही सांगतील ते लिहून ठेवायची। असं करत करत तिच्याकडे अनेक तंत्रमंत्रांची यादी जमा झाली। अनेक विद्या तिने आत्मसात केल्या, परंतु हे सगळं ज्ञान तिला इतक्या सहज मिळालं नाही। त्यासाठी तिला भूत व आत्मा यांना काहीतरी द्यावे लागेल।
मग त्यासाठी एखाद्या प्राण्याचा बळी असो वा एखादे हवन, कधीकधी तर स्वतःचे रक्तही काढावे लागायचे. निळावंतीच्या या गूढ रहस्यमयी जीवनामागे एक सत्य दडलेले होते. एका सिद्ध पुरुषाने तिला सांगितलं होतं का तुला अशा एका गावात ज्ञान मिळेल. ते गाव याच धनिक तरुणाचं असतं ज्याच्याशी निळावंती लग्न करून आलेली असते. परंतु निळावंतीच्या सौंदर्याने जळणाऱ्या गावातील काही स्त्रिया हळूहळू तिच्या नवऱ्याचे तिच्याविषयी कान भरायला सुरुवात करतात. इकडे निळावंतीवर याचा काहीच परिणाम होत नाही, कारण तिला फक्त या पृथ्वीलोकातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा असतो. अखेर तिला मार्ग सापडतो. तिला पृथ्वीलोकातून तिच्या लोकांमध्ये परत जाण्यासाठी एक दिव्य नदी पार करावी लागणार असते. परंतु ही नदी पार करण्यासाठी तिला एका नावेची गरज होती. अशी नाव जी फक्त दिव्य आत्म्यांनाच दिसू शकेल. आता ही नाव जर त्या दिव्य आत्म्यांकडून परत मिळवायची असेल तर त्यासाठी त्यांना काहीतरी त्याग स्वरूपात द्यावं लागेल. ही सगळी माहिती तिला एका घुबडाकडून प्राप्त होते. अमावस्येच्या रात्री गावातील नदीतून एक प्रेत वाहत येणार आहे, अशी माहिती एक घुबड तिला देतं. हे घुबड दुसरं तिसरं कोणी नाही तर एक दिव्य आत्मा असतो. नदीच्या उगमस्थानाकडे एक युद्ध सुरू असतं, ज्यामध्ये एक सैनिक धारातीर्थी पडलेला असतो. मात्र प्राण सोडण्यापूर्वी त्या सैनिकाने आपल्या चिमुकल्या मुलीची आठवण म्हणून एक ताईत हाताला बांधलेला असतो. हा ताईत साधासुद्धा नाही, तर त्यात दिव्य रहस्य दडलेलं असतं. हा ताईत जर निळावंतीने त्या घुबडाला दिला तर तो तिला दिव्य नावेतून पैलतीरी जायला मार्ग देणार होता. त्या अमावस्येला रात्री निळावंती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. प्रत्येक रात्री निळावंती नेमकी बाहेर कुठे जाते या प्रश्नाने तिचा अस्वस्थ असणारा नवरा यावेळेस तिचा पाठलाग करायचं ठरवतो. इकडे घुबडाने सांगितल्याप्रमाणे गावातील नदी किनाऱ्यावर प्रेत वाहत येते. ते प्रेत पाहून निळावंती नदीत उडी मारते आणि प्रेत किनाऱ्यावर आणून त्याच्या हातातील ताईत काढून घेते. हा सगळा प्रकार तिचा नवरा पाहत असतो. तिचा नवरा क्षणार्धात पुढे येऊन तिच्या हातातून तो ताईत हिसकावून घेतो. खरं तर हा निळावंतीसाठी खूप मोठा धक्का असतो. ज्याला ती एक सामान्य माणूस समजत होती तो एक राक्षस होता, ज्याला जादूटोणे माहिती होते. तो ताईत घेऊन पळून जातो. या सगळ्या प्रकाराने संतापलेली निळावंती जंगलात निघून जाते. पुढे निळावंतीचे काय झाले कोणालाच माहीत नाही. परंतु तिने जे काही लिहून ठेवलेलं असतं ती सगळी कागदपत्रं गावातील एका माणसाच्या हाती लागतात. निळावंतीने लिहिलेली ही माहिती थोडी नाही तर हजारो पानांची आहे, पण त्याच्यात सूत्रबद्ध अशी रचना नाही. प्रत्येक पानावरची भाषा वेगळी, जी फक्त निळावंतीलाच ठाऊक. आणि या सगळ्यातूनच जन्माला आला तो ग्रंथ ज्याचं नाव निळावंती. अशी निळावंतीची कथा. पिढ्यानपिढ्या या ग्रंथाला प्रत्येकाने आपापल्या परीने रंगवलं. आता हा ग्रंथ खरंच अस्तित्वात होता की या साऱ्या भाकड कथा आहेत याचा साक्षीदार मात्र काळच आहे. पण काळाच्या ओघात हरवत चाललेल्या या निळावंतीचं रहस्य शोधायलाच हवं. आणि तसंही मनुष्याची जिज्ञासा या रहस्याचा शोध घेतच राहणार वर्षानुवर्ष.